मी दिलीप मदनराव मोहिते, श्रीवंदा फॅक्टरी. माझी मुलगी शुभांगी दिलीप मोहिते हे 3-4 वर्षापासून दम्यापासून आजारी होती. मी डॉक्टर प्रमोद रोडे यांच्या होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये 1.5 वर्षापूर्वी त्यावेळेस त्यांना चेकिंगसाठी आणली होती. त्यावेळेस तिचं वजन 15 ते 16 किलो होतं. पण 1.5 वर्षाच्या नंतर मी 7 ते 8 महिने स्टेटमेंट त्या माझ्या मुलीला घेतले आणि त्याच्यानंतर 8 महिन्याच्या नंतर तिचं वजन आज 10 ते 12 किलोनी वाढलं. म्हणजे 28 ते 29 किलो वजन त्या आमच्या मुलीचं वाढलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मला त्याच्यात आज कसल्याही प्रकारचा त्या मुलीला त्रास बिलकुल नाही. किती दिवस झाले ट्रीटमेंट बंद आहे? आज 7 ते 8 महिन्यापासून त्याचं स्टेटमेंट मी कम्प्लीट स्टॉप ठेवलेलं आहे. तरी पण कसली कसली मला मग होमिओपॅथीचं दम्याविषयी किंवा बालदम्याविषयी कसा परिणाम वाटतो? आत्ता तिच्या बाबतीत एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे आपण जे स्टेटमेंट घेतलं ते एकदम योग्य प्रकारे स्टेटमेंट तिला मिळालं. त्याच्यामुळं ते आता क्लिअर कट आहे, एकदम व्यवस्थित आहे. होमिओपॅथी घेण्याच्या अगोदर 1.5 वर्षापूर्वी तुम्ही किती वर्ष कशी ट्रीटमेंट घेतली होती त्याविषयी काही सांगता? त्यावेळेस मी अनेक वेळा खाजगी हॉस्पिटलमध्ये म्हणजे दौंडमध्ये, काष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तिला घर ह्या गोष्टी घडत होत्या, पावसाळ्याच्या टायमाला ह्या गोष्टी ज्यावेळेस घडत होत्या त्यावेळेस मी काष्टीमध्ये, दौंडमध्ये तिला 2 दिवस फरक किती जाणवायचा? त्यावेळेस 15 दिवस थांबलं की 15-16 दिवसांनी मी परत तीच क्रिया चालायची. असं 2 वर्ष जवळजवळ त्या पद्धतीने झालं. पण होमिओपॅथीचा परिणाम आता कायमस्वरूपी जाणवतो. म्हणजे 7-8 महिने झाले मी कसल्या प्रकारे दवाखान्यात कसल्या प्रकारचं केलं, साधी गोळी सुद्धा दिली.